नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ असे पवित्र दान आहे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन। समाजात अन्नदान, रक्तदान असे दानाचे विविध प्रकार प्रचलित आहेत, परंतु जे आपणाशी ठावे ते दुसऱ्यासी द्यावे या संतांच्या वचनाप्रमाणे ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ पवित्र असे दान असून अशा पवित्र दानाचा वटवृक्ष मुजीब पटेल जागीरदार यांनी उभा करून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची सोय करून या पवित्र कार्याचा वसा त्यांनी चालवला आहे। हे त्यांचे कार्य निश्चितच अभिनंदनीय, कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आयोजित सत्कार समारंभ व 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि डिजिटल वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब जाधव हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, रज्जाक बापू देशमुख, शिवानंद तात्या हेंगणे, माजी सभापती ॲडव्होकेट TN कांबळे, मुजीब पटेल जागीरदार आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की विकास कामासाठी जनतेने मला निवडून दिले असून त्यांच्याच आशीर्वादाने मी मंत्री झालो आहे। सहकार चळवळीला अधिक गतिमान करून सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आगामी काळात आम्हाला विकासाची भरपूर कामे करायची आहेत, त्यासाठी शिक्षणही महत्त्वाचे आहे। येणाऱ्या काळात सिंचन क्षेत्र वाढवून मतदारसंघाचा कायापालट करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली। पाशा पटेल यांनी आगामी काळात सहकार क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार असून लोकउपयोगाची अनेक कामे, उद्योग व्यवसाय हे सहकारातून उभे केले जाणार आहेत। त्यामुळे गाव पातळीवरच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटींना विशेष महत्त्व येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। सुरुवातीस मुजीब पटेल जागीरदार यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आमचे नेते सहकार मंत्री यांनी यावेळी प्रचंड मताने विजय प्राप्त करून मागचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढीत नवीन अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहेत। ते नेहमीच सकारात्मक विचाराने वागतात आणि यश हे निश्चितच मिळवतात, हे त्यांची खासियत असून विकास कामाच्या आळाही त्यांच्या बाबतीत तोड नाही, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त करून उर्दू माध्यमांच्या शाळांना विशेष मदत करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। यावेळी मौलाना आझाद अबुल कलाम आझाद सोशल अँड एज्युकेशन सोसायटी अहमदपूर, जनकल्याण ग्रामीण विकास सेवा संस्था अहमदपूर, नूर उल हुदा एज्युकेशन सोसायटी उदगीर यांच्या वतीने सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले। या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन मौलाना अबुल कलाम आझाद सोशल अँड एज्युकेशन सोसायटी अहमदपूर, जनकल्याण ग्रामीण विकास सेवा संस्था अहमदपूर, नूर उल हुदा एज्युकेशन सोसायटी उदगीर यांच्या वतीने करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।